नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललोय नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वर मंदिराकडे। त्र्यंबकेश्वर हे मंदिर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। नाशिकपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे। भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यामधील महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत। मित्रांनो, हे मंदिर हिंदूचे प्रमुख केंद्र देवस्थान आहे। 12 ज्योतिर्लिंग मधल्या या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे। हिंदू मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वरला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे। येथे 3 नेत्राचे शिव विराम आहेत, म्हणूनच याला त्र्यंबकेश्वर या नावाने ओळखले जाते। या गावाचे नाव त्र्यंबक आहे। याच ठिकाणी गोदावरीच्या रूपामध्ये गंगा या धर्तीवर आली आहे असे म्हटले जाते। मंदिराच्या एंट्रीसाठी फ्री दर्शन व VIP दर्शन असे 2 गेट आहेत। आपल्यासमोर जे दृश्य दिसते ती फ्री दर्शनाची गेट आहे। मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे मंदिरासाठी खूप गर्दी असते। हिंदू स्थापत्यकलेमध्ये हे मंदिर बांधले गेलेले आहे। काळ्या पाषाणावर नक्षीकामाच्या भव्यतेवर हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे। त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग विशेष आहे, कारण शिवलिंग हे त्रिमुखी आहेत। त्रिमुखी म्हणजेच यामध्ये 3 चेहरे आहेत, एक ब्रह्मा, 2 विष्णू व तिसरे महेश। याच ज्योतिर्लिंगाच्या जवळ गोदावरी नदीचे उगम स्थळ आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तेथे सुवर्ण कलश आहे। मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिराची भव्य इमारत सिंधू आर्य शैलीच्या अद्भुत उदाहरणच आहे। लाखो भाविक येथे वर्षभर शिवजींच्या दर्शनासाठी येत असतात। हर हर मंदिराच्या दर्शनानंतर आपण गेलो श्री गंगा गोदावरी मंदिराकडे। याच गंगा गोदावरी मंदिरामध्ये एक कृशावत नावाचे कुंड आहे। मित्रांनो, आपल्या समोर जे दृश्य दिसते ते कृशावत कुंड। कृशावत कुंड म्हणजेच गोदावरी नदीचे उगम स्रोत। असे म्हटले जाते की पृथ्वीवर 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडले होते। एक इलाहाबाद प्रयागमध्ये, दुसरे हरिद्वार, तिसरे उज्जैन व चौथे त्र्यंबकेश्वरच्या या कुंडामध्ये। म्हणूनच जर 12 वर्षांमध्ये येथे कुंभमेळा भरला जातो। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रामुख्याने कुंभमेळा भरला जातो।
सर्व महत्त्वाचे महाराज स्वामी येथे स्नान करतात। ही जागा खूप छोटी आहे। पुढे ही नदी मोठी होऊन पंचवटी येथे जाते, म्हणून सर्व पंचवटी येथे कुंभमेळा भरला जातो। जे शिवभक्त नागाबाबा आहेत ते फक्त येथे स्नान करतात आणि पंचवटीमध्ये जात नाहीत। पंचवटीमध्ये रामभक्त 3 आखाडे आहेत, ते पंचवटीमध्ये स्नान करतात। या कृशावर कुंडाच्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर सारे पाप निघून जातात असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, त्र्यंबकेश्वर भगवानांची पालखी दर सोमवारी येथे स्नान करण्यासाठी येते। येथे पंचामृत पूजा, महाआरती पूजा व भस्मारती पूजा करून पालखी मंदिराकडे घेऊन जातात। मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगमधले एक ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया असंच एका नवीन भागामध्ये।